नमस्कार, करेज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या अगदी कुरकुरीत अशा पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी बघणार आहोत, जे करायला खूपच सोपं आहे। चला तर मग सुरू करूयात। इथे आपण सुरुवातीला अर्धा किलो पातळ पोहे घेतलेला आहे। 1 वाटी तेल आहे, अर्धी वाटी पिठी साखर, हिंग, हळद, धने जिऱ्याची पावडर आहे। धने आणि जिरे छान भाजून आपण त्याची पावडर करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ आहे आणि थोडंसं आपल्याला काळं मीठ इथं घ्यायचं आहे, त्याच्यामुळे खूप छान चव येते। अर्धी वाटी फुटाणे आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, थोडासा कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि मिरच्या ज्या आहेत ते आपण अशा प्रकारे उभ्या कट करून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आपण एक जाड बुडाचं कढई घेऊयात आणि त्यात 1 वाटी तेल घालून घेऊयात। तेल छान तापलं की त्यात आपण जे सुरुवातीला शेंगदाणे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। आपल्याला हलकेसे गोल्डन असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आता इथे आपलं शेंगदाणे छान तळून झालेले आहेत। आता तेल निथळून आपण ते बाजूला काढून घेऊयात। आता इथे आपले सगळे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत। आता आपण त्याच तेलामध्ये फुटाणे तळून घेऊयात, ज्याला आपण डाळे देखील म्हणतो। ते पण आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। इथे आपले फुटाणे पण छान तळून झालेले आहेत, ते देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। या प्रकारे आपले फुटाणे पण तळून झालेले आहेत। आता आपण कढीपत्ता तळून घेऊयात। कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। हे पहा, या प्रकारे छान कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता। आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीर पण छान व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात। कोथिंबीर आणि कढीपत्ता दोन्ही आपण स्वच्छ धुवून पुसून वाळवून घेतलेला आहे। कोथिंबीर पण छान अगदी कुरकुरीत झालेली आहे, हे पहा। आता आपण उभ्या चिरलेल्या मिरच्या देखील घालून घेऊयात। मिरच्या देखील आपण छान व्यवस्थित धुवून पुसून कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या प्रकारे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, हे पहा, ह्या प्रकारे। तर आता आपलं सगळं साहित्य तळून झालेलं आहे। आता त्याच तेलामध्ये आपण 1 गड्डी लसूण आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते छान आपण ठेचून घेतलेलं आहे। पण हे अगदी ऑप्शनल आहे, पण घातली तरीही चव खूप छान येते, नाही घातलं तरीही चव छानच येते। आता आपण इथे हिंग घातलेला आहे आणि हळद घातलेला आहे। आता व्यवस्थित आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊयात। आता इथे आपण चवीनुसार मीठ घालूयात। साधं मीठ घेतलेलं आहे आपल्या चवीनुसार, आणि चव थोडी जास्त छान यावी म्हणून ह्यात आपण 1/2 चमचा एवढं काळं मीठ घातलेलं आहे। आता ह्यात आपण जे पातळ पोहे आहेत ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित आपल्याला हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्यात मी 1 चमचा भर धने जे आहेत ते छान जाडसर कुटून घेतले होते, ते आपण ह्यात घातलेलं आहे। धने दाताखाली आले की खूप छान चव येते, म्हणून जाडसर कुटायचं आहे। आणि आता आपण सगळं जे मगाशी साहित्य तळून घेतलं होतं ते देखील आपण ह्यात घालून घेऊयात आणि हे आपल्याला अगदी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, नाहीतर पोहे जळण्याची शक्यता आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात। आता ह्यात आपण 1 चमचा धने जिऱ्याची पावडर घालून घेऊयात। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती हे कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपला चिवडा तयार झालेला आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड झालं की ह्यात आपण पिठी साखर घालणार आहोत। गरम असताना घालू नये आणि आपल्याला आवडीनुसार चवीनुसार आपण साखर कमी जास्ती घालू शकतो। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आता इथे आपला जो चिवडा आहे तो अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे। इथे मी थोडेसे काजू तळून त्याला थोडंसं तिखट लावून ह्याच्यावरती गार्निश केलेलं आहे। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।